नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 8वी विषय भूगोल, प्रकरण 6वे भूमी उपयोजन। आज आपण भूमी उपयोजन या प्रकरणामधील जरा विचार करा, सांगा पाहू, पहा बरे जमते का, यावर आधारित प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। जरा विचार करा, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 36 वर प्रश्न आहे, भूमी जर पडीक असेल किंवा रिकामी असेल तर तेही एक प्रकारे भूमी उपयोजनच आहे का? जरा विचार करून उत्तर द्यायचं आहे आपल्याला। उत्तर, भूमी जर पडीक असेल किंवा रिकामी असेल तर तेही एक प्रकारे भूमी उपयोजनच आहे। ग्रामीण भागातील शेतकरी जमिनीचा कस वाढावा यासाठी शेत जमिनीतील काही भागाचा शेतीसाठीचा वापर थांबवतात। अशा जमिनीस पडीक जमीन म्हणतात। 1 ते 2 हंगामानंतर पडीक जमिनीचा पुन्हा शेतीसाठी वापर केला जातो। म्हणून भूमी जर पडीक असेल किंवा रिकामी असेल तर तेही एक प्रकारे भूमी उपयोजनच आहे। सांगा पाहू, पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 37 वर आहे। आकृती 6.1 मधील भूमी उपयोजनाची विभाजित वर्तुळे अभ्यासा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा। या ठिकाणी जपानमधील भूमी उपयोजन 2011 आणि भारतामधील भूमी उपयोजन 2011 या संबंधित वर्तुळाकार आकृत्या दिल्या आहेत। ते वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेले आहेत आणि त्याच्या सूची आहेत। जो पिवळ्या कलरचा भाग आहे तो कृषी योग्य आहे, म्हणजे त्यामध्ये जमीन आहे आणि त्यापासून आपण माल किंवा उत्पादने पिकवली जातात। लाल कलरचा जो भाग आहे तो स्थायी कृषी आहे। काही भाग हा वनाच्छादित आहे, काही भाग स्थायी कुरण आहे। स्थायी कुरण म्हणजे जे आपले पाळीव प्राणी असतात किंवा इतर प्राणी असतात ते चरण्यासाठी जो आपण भाग ठेवतो त्याला स्थायी कुरण असे म्हणतात। आणि काही जमीन इतर म्हणजे रिकामी आहे त्याला इतर अशा प्रकारची एक सूची दिली आहे। या ठिकाणी ऑरेंज कलरचे असे छोटे छोटे चौकोन दिसत आहे, ती इतर जमीन आहे। तर जपानमधील भूमी उपयोजन आणि भारतामधील भूमी उपयोजन हे वेगवेगळ्या प्रकारचे केले जाते। तर खाली जे प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नाच्या उत्तरातून आपल्याला जपान व भारतातील भूमी उपयोजन हे किती टक्के आहे आपल्या लक्षात येते। पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशात वनाखालील प्रदेशांची टक्केवारी जास्त आहे? उत्तर आहे, जपान देशात वनाखालील प्रदेशांची टक्केवारी जास्त आहे। आता या सूचीमध्ये बघा, वनाच्छादित जो प्रदेश आहे तो हिरवा आहे आणि जपान देशामध्ये 68.5 वनाच्छादित जमीन आहे आणि भारतामध्ये 23.1 वनाच्छादित जमीन आहे। यावरूनच आपल्या लक्षात येते की जपान देशात वनाखालील प्रदेशांची टक्केवारी जास्त आहे। दुसरा प्रश्न, कृषीखालील जमिनीची टक्केवारी कोणत्या देशात जास्त आहे? आता कृषीखालील जी जमीन आहे त्याची सूची आहे पिवळ्या रंगाची, म्हणून उत्तर लिहायचं आहे, कृषीखालील जमिनीची टक्केवारी भारत देशात जास्त आहे। भारत देशात किती आहे जमीन कृषीखाली? 52.8% आणि जपानमध्ये 11.7%, म्हणून कृषीखालील जमिनीची टक्केवारी भारतात किंवा भारत या देशात जास्त आहे। तिसरा प्रश्न, वरील 2 प्रश्नांच्या संदर्भाने विचार करता भारत व जपान यांची प्राकृतिक रचना व हवामान यांच्याशी या भूमी उपयोजनाची सांगड कशी घालाल? उत्तर, भारतात मैदानी प्रदेश तुलनेने अधिक असल्यामुळे व भारतातील सौम्य हवामानामुळे भारतात अधिक लोकसंख्या आहे। त्यामुळे भारतात निवास क्षेत्राचा विस्तार वाढत आहे व परिणामी वनक्षेत्राचा विस्तार कमी होत आहे। या उलट जपान देशाचा बराचसा प्रदेश पर्वतीय असल्यामुळे जपान देशात तुलनेने मर्यादित लोकसंख्या आहे, त्यामुळे जपान देशात वनक्षेत्राचे प्रमाण जास्त आहे। अशा प्रकारे भारत व जपान यांची प्राकृतिक रचना व हवामान यांच्याशी संबंधित देशातील भूमी उपयोजनाची सांगड घालता येते।
त्यानंतरचा प्रश्न आहे, भूमी उपयोजन व क्षेत्रीय विकास यांचा सहसंबंध शोधा. उत्तर, भारतात प्राथमिक क्षेत्राचा विकास योगदान अधिक आहे. या उलट जपान देशात द्वितीयक व तृतीयक सेवा क्षेत्राचा विकास योगदान अधिक आहे. जपानमध्ये कोणते भूमी उपयोजन आढळते? उत्तर, जपानमध्ये वनजमीन, शेतजमीन, माळरान व इतर उपयोग इत्यादी प्रकारचे भूमी उपयोजन आढळते. आणि शेवटचा प्रश्न आहे, भूमी उपयोजनाचा विचार करता दोन्ही देशातील भूमी उपयोजनावर परिणाम करणाऱ्या घटकांची यादी करा. उत्तर, भूमी उपयोजनाचा विचार करता भारतात नैसर्गिक साधनसंपत्ती, हवामान, मृदा इत्यादी घटक परिणाम करतात. या उलट जपान देशात वाहतूक मार्ग, औद्योगिकीकरण, सरकारी धोरण इत्यादी घटक परिणाम करतात. अशा प्रकारे आपण जपान व भारतातील भूमी उपयोजन कशा प्रकारचे आहे ते वर्तुळाकार ज्या आकृती दिली आहे त्याच्या साहाय्याने व्यवस्थित अभ्यासला आहे. प्रश्नाची उत्तरेही व्यवस्थित दिली आहेत. त्यानंतर सांगा पाहू पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 37 वरच आहे. आकृती 6.2 व 6.3 मधील भूमी उपयोजन कोणत्या प्रकारासाठी झाले आहे? आकृती 6.2 ही 7/12 उतारा संबंधित आहे आणि आकृती 6.3 मिळकत पत्र या संबंधित आहे. प्रश्नाचे उत्तर लिहिण्याअगोदर आपण प्रश्नाचे पुन्हा एकदा व्यवस्थित वाचन करूया. आकृती 6.2 व आकृती 6.3 मधील भूमी उपयोजन कोणत्या प्रकारासाठी झाले आहे? उत्तर, आकृती 6.2 मधील भूमी उपयोजन शेतीसाठी आणि आकृती 6.3 मधील भूमी उपयोजन बिगर शेतीसाठी झाले आहे. त्यावरच आधारित दुसरा प्रश्न, सदर मिळकत कोणत्या भागातील आहेत ते सांगा. उत्तर, आकृती 6.2 मधील मिळकत ग्रामीण भागातील आहे आणि आकृती 6.3 मधील मिळकत नागरी भागातील आहे. अशा प्रकारे आपण 7/12 उतारा आणि मिळकत पत्र यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी पाहिली आहेत. सांगा पाहू पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 40. आकृती 6.4 आधारे उत्तरे द्या. आकृती 6.4 ही भारतातील सर्वसाधारण भूमी उपयोजन व त्यात झालेला बदल 1990 ते 2011 या संबंधित एक आलेख दिला आहे. त्या आलेखाचे आपल्याला व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि प्रश्नाची उत्तरे लिहायची आहेत. तर पहिला प्रश्न आहे, 1990 ते 1991 या काळातील कोणते भूमी उपयोजन 2010 ते 2011 पर्यंत कमी होताना दिसत आहे? त्यामागचे कारण काय असावे? उत्तर, 1990-91 या काळातील कृषी क्षेत्र व इतर अकृषिक जमीन हे भूमी उपयोजन 2010-2011 पर्यंत कमी होत असताना दिसत आहे. त्याचे काय कारण आहे? तर वाढते नागरीकरण हे त्यामागचे कारण असावे. नागरीकरण म्हणजे शहरीकरण. जास्तीत जास्त लोक हे शहरामध्ये कामधंद्यासाठी, राहण्यासाठी, शिक्षणासाठी जात आहे. त्यामुळे वाढते नागरीकरण हे त्यामागचे कारण आहे. त्यामुळे कृषीखाली जी जमीन आहे ती कमी होत आहे. खेड्यामध्ये राहणाऱ्या लोकांचे प्रमाण कमी होत आहे. दुसरा प्रश्न, कोणत्या प्रकारचे भूमी उपयोजन जास्त प्रमाणात झालेले आढळते? याचा भारतीय अर्थव्यवस्थेशी काय संबंध लावता येईल? उत्तर, कृषी क्षेत्र हे भूमी उपयोजन जास्त प्रमाणात झालेले आढळते. यावरून असे दिसून येते की भारतीय अर्थव्यवस्था कृषीप्रधान आहे. या ठिकाणी आलेखाच्या खाली काही सूची दिली आहे. त्या सूचीवरूनही आपल्या लक्षात येते की जे एकूण कृषीचे क्षेत्र हिरव्या रंगाने आहे आणि हिरव्या रंगाचे जे स्तंभ आहेत ते खूप वर आहे. त्यावरूनच आपल्या लक्षात येते की भारतीय अर्थव्यवस्था किंवा भारतामध्ये भूमीचे उपयोजन हे कृषी आहे, कृषी क्षेत्राखाली जास्त आहे. तिसरा प्रश्न, शेतीखालील क्षेत्र कमी होणे म्हणजे अन्नटंचाई असा विचार करता येईल का? उत्तर,
शेतीखालील क्षेत्र कमी होणे म्हणजे अन्नटंचाई असा विचार करता येणार नाही. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी क्षेत्रातही अन्नधान्याचे उत्पादन वाढवणे शक्य होते. अशा प्रकारे आपण आकृती 6.4 याच्या आधारे सांगा पाहू यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिहिली आहेत. त्यानंतर पहा बरे जमते का पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 40 यावर महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन 2010-11 यावर एक सर्कल दिला आहे. त्या सर्कलमध्ये वनाखालील क्षेत्र दिलं आहे 16.9%, बिगर शेती क्षेत्र दिलं आहे 10.2%, चराऊ व लागवडी योग्य पडीक क्षेत्र दिलं आहे 7.9%, पडीक क्षेत्र आहे 8.3% आणि लागवडीखालील क्षेत्र आहे 56.8%. आता यावर आधारित प्रश्नांची उत्तरे आहे. आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा असं या ठिकाणी सूचना आहे. तर पहिला प्रश्न आहे शेतीयोग्य जमीन किती टक्के आहे? उत्तर शेतीयोग्य जमीन 56.8% आहे. दुसरा प्रश्न नापीक जमीन किती टक्के आहे? उत्तर नापीक जमीन 8.3% आहे. नापीक जमीन म्हणजेच पडीक क्षेत्र. पडीक क्षेत्रामध्ये आपण उत्पादन घेऊ शकतो का? नाही, मग त्याला नापीक जमीन असेही म्हणतात. आणि नापीक जमीन ही 8.3% आहे. तिसरा प्रश्न महाराष्ट्रातील वनाखालील जमीन किती टक्के आहे? महाराष्ट्रातील वनाखालील जमीन 16.9% आहे. चौथा प्रश्न महाराष्ट्रात बिगर शेतजमीन किती टक्के आहे? उत्तर महाराष्ट्रात बिगर शेतजमीन 10.2% आहे. अशा प्रकारे आपण महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन 2010-11 या ठिकाणी समजून घेतलं आहे की महाराष्ट्रामध्ये 2010-11 मध्ये किती भूमी उपयोजन कशा पद्धतीने झाले आहे. त्यानंतर पहा बरे जमते का पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 41 वर आहे. आकृतीमधील उपग्रहीय प्रतिमांवरून मोंढा गावातील तालुका हिंगणा जिल्हा नागपूर भूमी उपयोजनात कालानुरूप कोणता फरक आढळतो ते शोधा व वहीत टीप लिहा. या ठिकाणी काल दिला आहे 2003, 2003 नंतर दिला आहे 2010 आणि 2010 नंतर 2017. यामध्ये काळानुसार काय फरक झाला आहे? भूमी उपयोजनात कोणकोणत्या सुधारणा झाल्या आहेत, कोणता दुष्परिणाम झाला आहे ते आपल्याला लिहायचं आहे. तर उत्तर नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील मोंढा या गावात 2010 ते 2017 या कालावधीत भूमीचे शेतजमीन म्हणून उपयोजन कमी होत असल्याचे आढळते. मोंढा या गावात 2010 ते 2017 या कालावधीत भूमीचे निवास क्षेत्र म्हणून उपयोजन वाढत असल्याचे आढळते. नागरीकरण, वाढती लोकसंख्या इत्यादी कारणांमुळे मोंढा गावातील भूमी उपयोजनात कालानुरूप फरक पडला असेल. अशा प्रकारे आपल्याला आकृतीमधील उपग्रहीय प्रतिमांवरून मोंढा गावातील भूमी उपयोजनात कसा बदल झाला आहे ते थोडक्यात आपण टीप लिहिली आहे. आता आपल्या स्वाध्यायामध्ये सुद्धा आणि सांगा पाहू पहा बरे जमते का यामध्ये सुद्धा 7/12 उतारा आणि मिळकतपत्र याविषयी सविस्तर माहिती दिली आहे. तरीसुद्धा आपण अधिक माहितीसाठी थोडक्यात त्यावर माहिती पाहूया. तर 7/12 या दस्तऐवजाचे स्वरूप स्पष्ट करूया. 7/12 या दस्तऐवजाचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे. शासकीय अभिलेख महसूल विभागामार्फत दिले जाणारे नोंदणीकृत जमिनीविषयी माहिती सांगणारे कागदपत्र म्हणजे 7/12 उतारा होय. 7/12 उतार्याच्या आधारे संबंधित जमिनीचा अंदाज बांधता येतो. शासनाच्या महसूल खात्याच्या एका नोंदवहीत जमिनीचा मालकी हक्क, जमिनीवरील कर्जाचा बोजा, शेतजमिनीचे हस्तांतरण, जमिनीवरील पिकाखालील क्षेत्र इत्यादी बाबींचा समावेश असतो.
जर 7/12 आपल्याजवळ असेल तर त्या जमिनीची ती जमीन कोणाच्या मालकीची आहे, कोणाच्या नावावर आहे, शिवाय त्या जमिनीवर किती कर्ज काढलेलं आहे, शेतजमिनीचे हस्तांतरण सध्या कोणाकडे आहे, जमीन कोण पाहत आहे, ती कोणाच्या नावावर आहे, किंवा जमिनीवरील पिकाखालील क्षेत्र किती आहे हे त्या 7/12 पाहिल्यानंतर लक्षात येते. गाव नमुना 7 व गाव नमुना 12 मिळून हा जमिनीविषयीचा दस्तऐवज तयार होतो, म्हणून त्यास 7/12 उतारा म्हणतात. जमीन व महसूल व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावातील तलाठ्याकडे गाव नमुने असतात. 7/12 उतार्यांचेच विशिष्ट पद्धतीने वाचन केले असता भोग वटादार वर्ग, जमिनीवर लावण्यात आलेला कर, मालमत्तेचे इतर अधिकार, धारण करणाऱ्यांची नावे, जमिनीवरील कर्जासंबंधीचे तपशील याविषयीची सविस्तर माहिती मिळते. अशा प्रकारे आपण 7/12 या दस्तऐवजाचे स्वरूप स्पष्ट करू शकतो. आता आपण मिळकत पत्रिका या दस्तऐवजाची थोडक्यात माहिती लिहूया. मिळकत पत्रिका, त्यालाच प्रॉपर्टी कार्ड असेही म्हणतात, या दस्तऐवजाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. बिगर शेतजमीन असलेल्या नोंदणीकृत मालमत्तेविषयीची माहिती देणारी पत्रिका म्हणजे मिळकत पत्रिका होय. मिळकत पत्रिका प्रत्यक्षपणे संबंधित जमिनीवरील मालकी हक्क दर्शवते. शासकीय नगर भूमापन विभागाद्वारे मिळकत पत्रिका दिली जाते. मिळकत पत्रिकेद्वारे सिटी सर्वे क्रमांक, प्लॉट क्रमांक, संबंधित बिगर शेतजमिनीवरील मालकी हक्क, संबंधित जमिनीचे क्षेत्रफळ, कराची रक्कम, वहिवाटीचे हक्क इत्यादी विषयीची माहिती मिळते. अशा प्रकारे आपण 7/12 उतारा आणि मिळकत पत्र याविषयी माहिती जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न केला आहे. मी यासाठी ही माहिती तुम्हाला पुन्हा सांगितली आहे की हे जे शब्द आहेत ते आपल्या व्यवहारात येणारे आहे आणि ते आपल्या डोक्यात कायमस्वरूपी राहिली पाहिजे, म्हणून याची माहिती मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. अशा प्रकारे आपण पहा बरे जमते का, जरा विचार करा, सांगा पाहू यावर आधारित प्रश्नांची उत्तरे अगदी व्यवस्थित समजून घेतली आहेत, व्यवस्थित लिहिली आहेत. शक्य असल्यास सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये लिहून ठेवा. अभ्यासक्रमाबरोबरच आपल्याला व्यावहारिक ज्ञान देणारे हे आपले प्रकरणं आहेत, त्यामुळे व्यवस्थित अभ्यास करणे आवश्यक आहे. अशाच प्रकारचे स्वाध्याय संबंधित विविध वर्गाचे, विविध विषयाचे व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील तर कमेंट करा. शक्य असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.